प्रेक्षक हो नमस्कार. आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या आपल्या नेहमीच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. साखरेचं खाणार त्याला देव देणार अशी आपल्याकडे एक म्हण आहे. पण नक्की काय देणार हे अजूनही आपल्याला माहिती नाही आहे. आणि खरोखरच या साखरेचं जर प्रमाण वाढलं तर ते आपल्या आरोग्यासाठी घातक असतं. आम्हाला की नाही जेवणात रोज काहीतरी गोड लागतं बरं का, असं म्हणणाऱ्यांनीही सावधान असावं. कारण या साखरेचं जरा जरी प्रमाण आपल्या जेवणात किंवा खाण्यामध्ये वाढलं तर ते आपल्याला अनारोग्य देऊ शकतं. प्रेक्षक हो, हे अनारोग्य म्हणजे मधुमेह हा आजार असतो. आणि आज याच मधुमेहाविषयी काळजी आणि औषधोपचार काय असतात या विषयावर बोलण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे तज्ज्ञ डॉक्टर हर्षल भितकर थोरात यांना. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. प्रेक्षक हो, डॉक्टर थोरात या गेले 8 वर्ष BJ मेडिकल कॉलेज इथे सहयोगी प्राध्यापिका म्हणून औषध वैद्यकशास्त्र विभागामध्ये कार्यरत आहेत. आणि आजपर्यंत अनेक प्रकारचं कार्य करताना त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे 4 लेखही प्रसिद्ध झालेले आहेत. ही खूपच कौतुकाची बाब आहे. तेव्हा मधुमेहाची काळजी कशी घ्यायची आणि त्याचे औषधोपचार काय काय असतात याविषयी आज आपण त्यांच्याशी सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. डॉक्टर, सुरुवातीला आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया की मधुमेह हा आजार नक्की काय असतो. मधुमेह म्हणजेच डायबिटीज मलायटस. यामध्ये आपल्या रक्तामधील साखरेचे प्रमाण जे असते ते एक लेवलपेक्षा जास्त असणे म्हणजेच आपण त्याला डायबिटीज मलायटस असे म्हणतो. बरोबर. नॉर्मली आपण कोणतेही आपल्या शरीरातील प्रत्येक पेशींना ही ऊर्जेची गरज असते. बरोबर. आणि या ऊर्जेचा हा प्रमुख स्रोत म्हणजे असतो शुगर म्हणजेच ग्लुकोज. बरं. तर आता आपण जे काही खातो आहे, जे काही कार्बोहायड्रेट्स आपण खातो त्याचे रूपांतर हे आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजमध्ये होते. अच्छा. पण ही ग्लुकोज पेशींपर्यंत पोहोचायला आपल्याला सगळ्यात जास्ती आवश्यकता असते ते इन्सुलिन या हार्मोनची. बरं. हे इन्सुलिन हार्मोन हे आपल्या पँक्रियाज नावाच्या अवयवातून निघत असतं. तर ज्या कधी कधी काही कारणास्तव हे पँक्रियाजमधनं निघालेलं इन्सुलिन जेव्हा कमी पडतं, अपुरं पडतं, त्यावेळेस रक्तामधली शुगर ही पेशींमध्ये पोहोचू शकत नाही आणि त्याचे प्रमाण हे आपल्या रक्तामध्ये वाढते. त्यालाच आपण मधुमेह असं म्हणतो. असं म्हणतात की भारत ही मधुमेहाची जगातली राजधानी आहे. म्हणजे हे दुर्दैव आहे खऱ्या अर्थाने. पण का असं झालेलं आहे किंवा हे खरं आहे का? मागच्या 5 ते 10 वर्षांमध्ये जशी जशी लाईफस्टाईल चेंजेस झाले आहेत, लोकांचं बैठे काम वाढलं आहे, व्यायामाचा अभाव झाला आहे, या कारणांमुळे डायबिटीजचे प्रमाण हे आपल्या भारतामध्ये बऱ्यापैकी वाढलं आहे. सद्यस्थितीला भारतामध्ये 9 ते 10% रुग्ण हे डायबिटीजचे आहेत. अरे बापरे. आणि त्यातल्या त्यात आपण आज बघितलं तर प्रत्येक घरामध्ये आपल्याला एक तरी मधुमेहाचा रुग्ण हा सापडतोच. तर स्टॅटिस्टिक्सनुसार असे बघितले गेले आहे की 10 माणसांमागे 2 ते 3 माणसांना भारतामध्ये हा डायबिटीज आहे. अरे बापरे. त्यामुळे आपल्याला राजधानी असं म्हटलं, त्यामुळे भारताला डायबिटीजची जगातली राजधानी असे म्हटलं जातं. म्हणजे हे कौतुकाची गोष्ट नाहीये. नाही, बिलकुलच नाही. पण सध्याची लाईफस्टाईल बघता या आजाराचं प्रमाण वाढत आहे. याची लक्षणं काय असतात साधारणपणे? डायबिटीज तसेच मधुमेह याची लक्षणे म्हणजे साधारण पाहता प्राथमिक लक्षणे जास्तीत जास्त वारंवार लघवीला जाणं, त्यानंतर जास्त पाणी प्यायची इच्छा होणं, जास्ती भूक लागणं, ही त्याची प्राथमिक लक्षणे असतात. आता असे का होतं तर मी आता जसं तुम्हाला सांगितलं की रक्तामधली शुगर ही वाढल्या जाते आणि ती पेशींमध्ये पोहोचल्या जात नाही. अच्छा. तर त्याच्यामुळे शरीराचा त्याला एक रिस्पॉन्स म्हणजे असा की ही जास्ती झालेली रक्तातली शुगर ते लघवीद्वारे बाहेर काढायचा प्रयत्न करतो. शुगर सोबतच लघवीमधनं पाणीसुद्धा बाहेर येतं. त्याच्यामुळेच माणसाला जास्तीत जास्त लघवी आणि लघवीचा त्रास जास्त होतो. आता लघवीमुळे पाणी जास्त गेल्यामुळे डिहायड्रेशन होऊन व्यक्तींना पाणी जास्ती प्यायची इच्छा होते. याचसोबत पेशींना ग्लुकोज न मिळाल्यामुळे या पेशींद्वारे एक ब्रेनला, मेंदूला एक सिग्नल पोहोचला जातो की शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता झालेली आहे आणि त्याला मेंदू पर्याय म्हणून भूक लागली हा असा त्याच्यामध्ये सिग्नल पास करतो. त्याच्यामुळे हे 3 प्राथमिक लक्षणे डायबिटीसची आहेत. त्याच्या व्यतिरिक्त अतिरिक्त थकवा जाणवणं किंवा लवकरात लवकर आपल्याला वजन, काही कारण नसताना वजन कमी होणं,
जखमा होणं बर किंवा पायाच्या नसांना संवेदना नसणे, बर जखम चिघळणे, बधिरता येणे किंवा हातापायांची जळजळ होणे, त्वचेवर काही स्किन इन्फेक्शन्स होणे किंवा लघवीच्या जागी खाज येणे, लघवीचे इन्फेक्शन्स होणे. या व्यतिरिक्त शरीरामध्ये पण बाकी इन्फेक्शन्स होणे, फंगल इन्फेक्शन्स ज्यांना आपण जास्ती म्हणतो, ही सगळी डायबिटीसची लक्षणे असू शकतात. लक्षणं असू शकतात. पण ही लक्षणं जेव्हा रुग्ण तुमच्याकडे येतो तेव्हा त्याला काहीतरी त्रास होतोय म्हणून तुमच्याकडे येतो. मग नेमका हा पेशंट मधुमेहाचाच आहे, हा रुग्ण मधुमेहाचाच आहे, हे तुम्हाला कशावरनं अंदाज येतो? जनरली आपण जेव्हा पेशंटची हिस्ट्री घेतो, रुग्णाची हिस्ट्री घेतो, माहिती घेतो, त्याच्यावरनं आपण त्याच्या कंप्लेंट्स किंवा काय काय आहेत हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये जशा प्रकारे मी सांगितली याच्यापैकी काही कंप्लेंट्स असतील किंवा एक्झामिनेशन केल्यानंतर आपल्याला त्याच्या शरीरावरती काही इन्फेक्शन्स जाणवतील किंवा असे काही वाटल्यास आपण त्यांची शुगरची एक चाचणी म्हणून करून घेतो. आणि तसे पाहायला गेल्यास आजकाल एक 30 नंतर डायबिटीसचे प्रमाण तसे खूप वाढण्यात आले आहे. त्याच्यामुळे आपण 30 नंतर प्रत्येक मनुष्याला वर्षातनं एकदा तरी शुगरची एक बेसिक तपासणी करून घ्या हा सल्ला तरी नेहमीच देतो. बरोबर आहे. आत्ता जे तुम्ही म्हणालात की आजकाल 30 नंतरच रुग्ण संख्या वाढत आहे किंवा वेगवेगळे आजार 30 नंतरच बळावत आहेत. पूर्वीच्या काळी म्हणजे कसं आपण म्हणायचो 60 नंतर जनरली लोकांना थोडा थोडा त्रास व्हायचा, मग ते प्रमाण 50 नंतरच्या लोकांमध्ये आलं, मग 40 आणि आता 30 नंतरच. पण बरेचदा असं पण जाणवतं की अगदी काही लहान मुलांमध्ये डायबिटीस आपल्याला दिसतो. म्हणजे हे अजूनच त्रासदायक गोष्ट आहे की मोठ्या माणसांना औषधं देणं त्यातल्या त्यात मी म्हणते ठीक आहे की औषधं घेता येतात, कडू असतात, त्रासदायक असतात गोळ्या घेणं, पण लहान मुलांमध्ये सुद्धा डायबिटीसचं प्रमाण असतं. हो, यालाच आपण टाईप 1 डायबिटीज असंही म्हणतो. म्हणजे लहान मुलांमध्ये पॅनक्रियाज जे आहे या ग्रंथीमधनं इन्सुलिनचे सिक्रिशनच होत नाही. म्हणजे शरीराला जो इन्सुलिन एक बेसिक इन्सुलिन लागत असतं ते इन्सुलिन मिळतच नाही, बनतच पॅनक्रियाजद्वारे बनवण्यात जात नाही त्याला. त्याच्यामुळे आपण त्या लहान मुलांना टाईप 1 डायबिटीज झाला असे म्हणतो. मग याची लक्षणे काय असू शकतात? तर बरेच वेळा त्याची काही लक्षणे पण नसतात. लहान मुलांना अतिशय कधी कधी बेहोश पडणं किंवा चिडचिडेपणा स्वभाव असणं, त्यांचं वजन कमी होणं किंवा डायबेटिक कीटोॲसिडोसिस नावाचा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये लघवीद्वारे कीटोन्स हे शरीरामध्ये खूप प्रोड्यूस होऊन लघवीद्वारे येतात आणि शरीरामध्ये पण कीटोन्सची खूप मात्रा वाढते. त्याच्यामध्ये लहान मुलांना श्वास घ्यायला त्रास होणे किंवा श्वास जोराजोराने चालणे, पोटामध्ये दुखणे अशा प्रकारची लक्षणे येऊ शकतात किंवा त्यांना वेगवेगळे प्रकारचे इन्फेक्शन्स ही शक्यता जास्ती असणे हे सुद्धा त्याची लक्षणे असू शकतात. अशा वेळेस आपण मुलांची ही लवकरात लवकर शुगर टेस्ट करणं जरुरी आहे, गरजेचं आहे. काही वेळेस नुसते रॅशेस येतात शरीरावर रुग्णांच्या, मग ते लहान असो, मोठे असो किंवा मध्यमवयीन असो, तर त्याच्यावरनं सुद्धा जाणवू शकतं की आपल्याला त्रास होतोय. हा आता रॅशेस ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. प्रत्येकच रॅश ही डायबिटीसची असेल असं आपण सांगू शकत नाही, कारण तो त्वचा रोगाकडे जातो. तर त्याच्यामुळे काही काही लोकांना ॲलर्जिक सुद्धा ही रॅश असू शकते, कोणाला फूड ॲलर्जी असू शकते किंवा तर त्याच्यामुळे ती रॅश बघितल्याशिवाय ती डायबिटीसचीच रॅश आहे ती आपण सांगता येणं कठीण आहे. मॅडम, मगाशी जे तुम्ही म्हणालात की वेगवेगळे रुग्ण प्रकार असतात, कोणाला कुठला प्रकार असतो, एखाद्याला स्किनचा त्रास होतो, काही जणांना युरिनचा त्रास होतो, तर मग तुम्ही कुठल्या विशिष्ट प्रकारच्या चाचण्या करून घ्यायला सांगतात अशा रुग्णांना? तर आपण सर्वात पहिले एक फास्टिंग BSL म्हणजेच उपाशीपोटीची शुगर करायला सांगतो. त्याच्यामध्ये समजा शुगरचे प्रमाण हे 126 पेक्षा जास्ती असल्यास, तसेच जेवणाच्या 2 तासानंतरचे साखरेचे प्रमाण हे रक्तामध्ये 200 पेक्षा अधिक आणि एक HbA1c नावाची टेस्ट असते ज्याच्यामध्ये आपण सरासरी 3 महिन्यामधली शुगरचं प्रमाण आपल्याला कळतं. तर त्याचं प्रमाण 6.5 पेक्षा जास्ती असणं या असं असल्यास आपण त्या व्यक्तीला मधुमेह झाला आहे असं म्हणतो. आता HbA1c हे करणं गरजेचं आहे, कारण बरेचदा असं होतं की एका मधुमेही व्यक्तीने एक 10 ते 12 दिवसांपासून शुगर काही गोड नाही खाल्लं असेल किंवा तसेच व्यायाम चांगला असल्यास तर ही लेवल त्यांची कमी असण्याची शक्यता असते. पण समजा त्या व्यक्तीला खरंच डायबिटीज असेल तर त्याची सरासरी मागच्या 3 महिन्यातली शुगर ही कधी ना कधी जास्ती वाढलेली असेल ती आपल्याला HbA1c मधनं कळून पडते. अच्छा, म्हणजे तुम्हाला या तपासण्यांमधनं मधुमेह नक्की आहे किंवा नाही
याचं आपल्याला कन्फर्मेशन मग फक्त रक्ताची तपासणी करूनही कळतं का अजून तसेच वेगळ्या काही आपण असतात? रक्ताच्या तपासणीसोबतच युरिनची तपासणी सुद्धा करतो. लघवीच्या तपासणीमध्ये ग्लुकोज आहे का किंवा कीटोन, जसं मी मगाशी म्हटलं डायबेटिक कीटोॲसिडोसिस, हो, हो. ते आपल्याला कीटोन्सचे प्रमाण किंवा शुगर किती आहेत किंवा कधी कधी काही डायबिटीज रुग्णांमध्ये जेव्हा किडनीचा आजार होतो तशा वेळेस प्रोटीन्स हे सुद्धा किडनीतनं लॉस होतो. बरोबर. तर त्यावेळेस आपण युरिनमधनं हे शुगर किंवा प्रोटीन्स किंवा कीटोन्स किती आहे हे तपासतो. घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, बघत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. डॉक्टर, मगाशी आपण बोलत होतो की मधुमेहाचे जे पेशंट्स असतात त्यांना कुठल्या कुठल्या प्रकारच्या तुम्ही चाचण्या सांगतात. एक तर असते रक्त तपासणी, दुसरी युरिनची जी टेस्ट असते ती तुम्ही सांगता. पण मगाशी जे सुरुवातीला तुम्ही सांगितलं की आपण जे खातो अन्नामधनं आपल्या पोटामध्ये शक्ती निर्माण होते किंवा एक साखर निर्माण होते, ग्लुकोज, ज्याच्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते, शक्ती मिळते, ऊर्जा मिळते. पण मग फक्त गोडच खाऊन शक्ती मिळते असं काही नाही. म्हणजे मी अगदी कारल्याची भाजी खाल्ली तरीसुद्धा मला ग्लुकोज तयार होऊ शकते ना. बरोबर. तर काही वेळेस या ज्या खाण्याच्या सवयी असतात हे आपल्याला मधुमेहाचं कारण असू शकतं की खूप गोड खाल्लंय. पण मग अजून काय कारणं असतात की काही अनुवंशिक कारणं असू शकतात किंवा स्ट्रेस लेव्हल आजकाल खूप वाढली. 21व्या शतकात सगळेच माणसं सारखेच धावत असतात. मुलं अभ्यासासाठी धावतात, बाकीचे लोक नोकरी, पैसा मिळवणे ह्याच्यासाठी धावतात, आणि जे म्हातारी माणसं आहेत त्यांना आपली काळजी कोण घेणार, आपलं कसं होणार भविष्यात याची काळजी सतावत असते. तर याशिवाय किंवा याबरोबर काय काय अजून प्रकार असतात की ज्याच्यामुळे ही कारणं होऊ शकतात मधुमेह होण्यासाठी? तर सर्वात पहिले तर अनुवांशिकता हे एक मधुमेह होण्याचे महत्त्वाचे कारण आहे. त्याशिवाय सध्याच्या परिस्थितीमध्ये जो आलेला व्यायामाचा अभाव आहे, सेडेंटरी लाईफस्टाईल आपण ज्याला म्हणतो, तो एक महत्त्वाचं कारण आहे. आजकाल आपण पाहिलंय आता काही दिवसांपासून तर वर्क फ्रॉम होमच सुरू आहे. 1.5 वर्ष तर वर्क फ्रॉम होम, त्याच्यामुळे व्यायामासाठी बाहेर जाण्याला निर्बंध आलेले आहेत. तर त्याच्यामुळे व्यायाम सुद्धा कमी झालेला आहे. तर या व्यायामाच्या अभावामुळे आणि या सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे डायबिटीसचे प्रमाण हे बऱ्यापैकी वाढलेले आहे. त्याचप्रमाणे अतिरिक्त चरबीयुक्त पदार्थ खाणं, स्निग्ध पदार्थ खाणं, ज्याला आपण जंक फूड सुद्धा म्हणतो. आजकाल मुलांकडे मोबाईल्स असतात, त्याच्यामध्ये जस्ट एका ऑर्डर केल्या त्यांना फास्ट फूड घरी येतं, बर्गर पासून, पिझ्झा पासून, आणि त्यांचे आई वडील पण काही कारणास्तव होईना किंवा काय होईना हे अलाउड करतात. नाही, आणि अजून एक महत्वाचं म्हणजे मुलं घरी बसलेली आहेत, त्यांना काहीतरी बरोबर, त्याच्यामुळे त्यांचं पण ओबेसिटी जी म्हणतो आपण, चाइल्डहुड ओबेसिटी, ही सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये वाढलेली आहे. त्याशिवाय चरबी, जी आपली कमरेभोवतीची चरबी असते त्याला आपण बॅड फॅट असेही म्हणतो. तर हे बॅड फॅट, चाइल्डहुड ओबेसिटी, स्थूलता, तसेच व्यायामाचा अभाव आणि स्ट्रेस लेवल वाढलेली आणि अनुवंशिकता ही महत्वाची कारणे आहे डायबिटीज तयार व्हायला. त्याच्यासोबतच काही जीन्स असतात, त्या जीन्समुळे पॅनक्रियाजमध्ये काही बिघाड होऊन त्याच्यामधनं इन्सुलिनचे सिक्रेशन सुद्धा कमी होतात. हा सुद्धा एक महत्वाचं कारण आहे ज्याच्यामुळे डायबिटीज हा होऊ शकतो. समजा माझ्या खानदानात अख्ख्या कोणाला समजा नाहीये डायबिटीज आणि मला सुद्धा तशी माझी हेल्दी लाईफस्टाईल आहे असं मी म्हणते, आणि तसं म्हणता म्हणता एखाद्याला त्रास होऊ शकतो. तर ह्याच्यासाठी काय कारणीभूत असतं? ह्याच्यासाठी तेच की जीन्स जे असतात, आपण जीन्सवरती आपला कंट्रोल नसतो. व्यायाम किंवा जेवण, आहार हे आपण आपल्या हातामध्ये असतं, हे आपण आटोक्यात आपण आपल्या हातामध्ये आपण जीवनशैलीमध्ये चेंज करू शकतो. पण काही काही जीन्स असतात जे आपल्या हातामध्ये नसतात. तर या जीन्सच्या बिघाडामुळे पण हा डायबिटीज होऊ शकतो. तर त्याच्यामुळे आपण त्याला कंट्रोल करणं हे प्रत्येक वेळेसच आपल्या हातात नसतं. बरोबर आहे. 90% हा आपला टाईप 2 डायबिटीज असतो. त्याच्यामध्ये आपण जीवनशैलीमध्ये काही चेंजेस केल्यामुळे, बऱ्यापैकी मॉडिफिकेशन्स केल्यामुळे डायबिटीज हा नियंत्रणात येऊ शकतो. पण काही जे जेनेटिक आजार आहेत किंवा काही पॅनक्रियासचे आजार आहेत, पॅनक्रियासचे कॅन्सर म्हणू शकतो, या पॅनक्रियासच्या कॅन्सरमध्ये कधी कधी आपल्याला पॅनक्रियास काढावे लागतात. किंवा क्रॉनिक पॅनक्रियाटायटिस हा एक नवीन एक आजार असतो. त्या क्रॉनिक पॅनक्रियाटायटिसमध्ये सुद्धा इन्सुलिनचे प्रमाण कमी होते. आणि मग अशा वेळेस
मग त्याच्यावरती आपला कंट्रोल नाही Control नाही राहू राहू शकत. शकत. मग अशा रुग्णांना डायबिटीज होण्याची शक्यता असते. अच्छा, बरोबर. म्हणजे ही जी सगळी लक्षणं किंवा ही जी कारणं आहेत ह्याच्यावरून तुम्ही सांगितलं की टाईप 1 डायबिटीज आणि टाईप 2 Type 2 डायबिटीज. diabetes, बरोबर. तर या दोन्हीत मुख्य फरक काय आहे? टाईप 1 डायबिटीज हा लहान मुलांमध्ये होतो हं. आणि त्याच्यामध्ये इन्सुलिनचे सिक्रिशनच जे असते, इन्सुलिन हं. हा शरीरामध्ये कमतरता असते. म्हणजे पण तयारच नसतं. होत नाही. पण टाईप 2 डायबिटीजमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स असतं, म्हणजे इन्सुलिन शरीरामध्ये बऱ्यापैकी प्रमाणात तयार होत असतं, बनत असतं. पण पेशी ज्या आहेत त्या पेशी त्या इन्सुलिनला तो प्रतिसाद देत नसतात व्यवस्थित. अच्छा, बरं. हे असं का होतं? तर जेव्हा लठ्ठपणामुळे हा मोस्टली टाईप 2 डायबिटीज होतो. त्या लठ्ठपणामुळे आणि त्या चरबीमुळे काही वेगळे हार्मोन सिक्रेट केले जातात, त्याला ॲडिपोनेक्टिन असे म्हणतात, बरं. आणि त्यांना इन्सुलिन रेझिस्टन्स असे हार्मोन्स काही असतात. बरं. तर हे हार्मोन्स इन्सुलिनला त्यांचे काम करण्यापासून थांबवत असतात. आणि तशीच ही चरबी जी आहे, ही अतिरिक्त चरबीमुळे ग्लुकोज लिव्हरमध्ये वगैरे जास्ती प्रमाणामध्ये बनायला सुरुवात हो, होते. हो. तर त्यामुळे हा टाईप 2 डायबिटीज हा आपला होत असतो. तर त्याच्यामुळे आपण त्याला इन्सुलिन रेझिस्टन्स डायबिटीज मलायटस असंही म्हणतो. आणि तुम्ही मगाशी जे सांगितलं की स्ट्रेस लेवल जर का वाढली तरी पण आपल्याला डायबिटीज होऊ शकतो, तर हा का होतो? स्ट्रेस लेवल का, म्हणजे वाढल्यामुळे डायबिटीज कसा होतो? आता स्ट्रेस लेवल वाढणं हा एक फक्त फॅक्टर नसतो डायबिटीज होण्यासाठी, तर हे एक कॉम्प्लिमेंटरी फॅक्टर असतं. म्हणजे लठ्ठपणा आणि व्यायामाचा अभाव याच्यासोबतच स्ट्रेस लेवल वाढल्यामुळे एक डायबिटीज होण्याची शक्यता जास्त वाढते. तर स्ट्रेस कधी आला की त्याच्यामध्ये शरीराचा रिस्पॉन्स म्हणून काही ॲड्रेनालिन किंवा कॉर्टिसोल नावाचे हॉर्मोन्स असतात, हे वाढल्या जातात. अच्छा. आणि या हॉर्मोन्सचं मेन कर्तव्य असतं की बॉडीला स्ट्रेसपासून व्यवस्थित ठेवणं, आणि म्हणून ते त्याच्यामध्ये ग्लुकोजचं प्रोडक्शन वाढवतं, ग्लुकोजचं सिक्रिशन वाढवतं. अच्छा. तर त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये आपली शुगरची लेवल जी आहे ती वाढल्या जाते. बरं. आणि हा स्ट्रेस लेवल असाच टेम्पररी काही काळापुरती असेल, तर काही वेळानंतर आपली शुगर लेवल ही नॉर्मल होऊन जाते. तुमचा स्ट्रेस कमी झाला तर शुगर लेवल पण नॉर्मल होते. पण ही स्ट्रेस लेवल अशीच कॉन्स्टंट राहिली, अशीच नियमित राहिली, जास्ती वेळासाठी राहिली, तर मग त्याचं रूपांतर हे डायबिटीजमध्ये होण्यामध्ये म्हणजे कारणीभूत होऊ ती शकतं. तुमची सवय झाली की सारखा स्ट्रेस घेणं, सारखी एन्झायटी राहणं, त्याच्यामुळे, आणि मला वाटतं सुद्धा. झोप पण लागत नाही बरोबर. लोकांना, आणि झोप न झाल्यामुळे सुद्धा बरोबर, मधुमेहाचा या शिकार होऊ शकतो सगळ्या माणूस. एक विशियस सायकल खरंय. आणि ह्या सगळ्यामुळे लोकांना मधुमेहाला तोंड द्यावं लागतं. त्याच्यामुळेच शारीरिक सोबत मानसिक आरोग्य जपणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं, अगदी गरजेचं आहे. आणि मला वाटतं हे कुठेतरी योगा आणि व्यायाम, योगासनं, प्राणायाम यांनी हा बराचसा मानसिक त्राण जो आहे तो कमी होण्यास मदत होते, आणि त्याच्यामुळे शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहण्यामध्ये, नियंत्रित राहण्यामध्ये मदत होऊन जाते. बरोबर. पण मग या आता जे आपण टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीज बघितले, तर ह्याच्यामध्ये औषधोपचाराविषयी सुद्धा फरक असेल ना? बरोबर. तर मग तो कशा पद्धतीने असतो? आता टाईप 1 डायबिटीजमध्ये इन्शुलिनच बनत नसल्यामुळे व्यक्तींना हे आपल्याला इन्शुलिनच द्यावं लागतं, आणि हे इन्सुलिन त्यांना आयुष्यभर घेत राहावं लागतं, त्याला दुसरा पर्याय नाही. म्हणजे अगदी लहान मुलाला मुलाला सुद्धा आपल्याला इन्शुलिन द्यात राहावं लागतं. आणि या विरुद्ध टाईप 2 डायबिटीजमध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स कमी करण्यासाठी आपण काही औषधं देऊ शकतो, आणि तसेच लठ्ठपणा कमी झाला आणि चरबी कमी झाली, व्यायाम व्यवस्थित केल्यास सुद्धा इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढण्यास मदत होते. तर अशा डायबिटीजमध्ये आहार आणि व्यायाम या पद्धतीने बऱ्यापैकी शुगर ही नियंत्रित केली जाते, आणि त्याच्यामुळे त्यांना औषध गोळ्यांची आवश्यकता पडते, पण इन्सुलिन हे त्यांना तेवढ्या प्रमाणात लागत नाही, द्यावं लागत नाही. अगदीच त्यांच्या 2 ते 3 गोळ्यांनी सुद्धा समजा शुगर लेवल कंट्रोलमध्ये येत नसेल तरच आपण त्यांना इन्शुलिनचा पर्याय देतो. पण शक्यता व्यायाम करून वजन कमी केल्यास आणि आहारामध्ये व्यवस्थितपणे चेंजेस केल्यास, आपण जे म्हणतात लोअर ग्लायसेमिक इंडेक्स फूड घेतल्यास, पालेभाज्यांचा जास्ती समावेश केल्यामुळे शुगर लेवल बऱ्यापैकी नियंत्रित होण्यामध्ये मदत होते. बरोबर. डॉक्टर, आपण आहाराविषयी आता बोलणारच आहोत, पण प्रेक्षक हो, इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा आजचा कार्यक्रम. डॉक्टर, आपण विश्रांतीपूर्वी बोलत होतो की कशा पद्धतीने आपला आहार आपण चांगला ठेवू शकतो, आणि आहार चांगला असेल तर टाईप 2 जो डायबिटीज आहे त्याच्यावर आपण कंट्रोल ठेवू शकतो, फारशी औषधं किंवा इन्शुलिनचा गरज पडत नाही आपल्याला. तर हा आहार कशा पद्धतीचा असतो? आता आहार आपण जो डायबिटीजमध्ये म्हणतो आहे, याच्यामध्ये सगळ्यात पहिले म्हणजे
डायबिटीज या रुग्णाने हं. गोड खाणं हे हो. अतिशय कमी करायला पाहिजे. समजा खरंय. कोणाचं म्हणणं असेल की मी औषधं घेतोच आहे तर त्याच्यासोबत मी गोड पण खातो, तर काय तसं नाही, हरकत आहे? हां. तर तसं चालणार नाही. हं. त्यांना सगळ्यात पहिले गोड हे वर्जच करावं हो, लागेल. म्हणजे सुरुवातीला मी जसं म्हटले की आम्हाला गोड लागतंच वगैरे हा तर गोड हे कल्पना दूर ठेवावी कल्पना लागते. थोडीशी दूरच ठेवावं लागेल. हं. मग काही काही रुग्णांचा प्रश्न असतो, ठीक आहे मी गोड नाही खाणार पण मी आर्टिफिशियल स्वीटनर्स घेतो, बर. ते मी घेऊ शकतो का? अच्छा. तर आर्टिफिशियल स्वीटनर्स आठवड्यातनं एकदा घ्यायला हरकत नाही, हं. पण ते तुमच्या दैनंदिन आहारामध्ये त्यांचा समावेश नसावा. बरोबर. कारण की काही काही स्टडीज झालेल्या आहेत त्याच्यामधनं असं दिसून पडतं की आर्टिफिशियल स्वीटनर्सचा पण लॉंग टर्म प्रॉब्लेम करू शकतात हो. किंवा त्याच्यामुळे कार्सिनोजेनेसिटी वाढू शकते. हं. त्याच्यामुळे त्याच्यावरचा एक मेन पर्याय म्हणजे जेव्हा तुम्हाला खूपच गोड खायची इच्छा होईल हं. तेव्हा अगदी थोड्या प्रमाणामध्ये हं. गूळ किंवा मध, बर. पण ते पण अगदी लिमिटेड याच्यामध्ये आणि आठवड्यातनं एकदा असं तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तुम्ही पेशंट्सना हे सांगूनच ठेवता की तू एवढंच खाऊ शकतो, एवढंच त्याच्यावरती त्यांनी घ्यायचं नाही आहे. अच्छा. कारण त्यांना एक गोष्ट सांगितली की ते 2 घेऊ हो, शकतात. हो. त्याच्यामुळे अगदी अल्प प्रमाणामध्ये ते थोडंसं घेऊ शकतात. आणि इथे मला वाटतं कुठेतरी आपल्याला एखादी गोष्ट नाही सांगितली की हे करू नको, की माणसाचा तो स्वभाव आहे की ते करून ते बघायचं करूनच की काय बघायची. होतं त्याने बरोबर. असं. तर तो पण एक असतोच. हं. त्यानंतर त्यांनी जास्तीत जास्त आहारामध्ये आपण एक आहाराचं एक गुणोत्तर देतो त्यांना की त्याच्यामध्ये 50% हे कार्बोदके असावी, बर. 20% स्निग्ध पदार्थ आणि 20 ते 25% हे प्रथिने असावेत. बर. तसेच त्याच्यामध्ये आता लोकांचा प्रश्न असतो, व्यक्तींचा पण, की मी भात खाऊ शकतो का? तर एक बॅलन्स डाएट जो असणं तो महत्त्वाचा आहे. म्हणजे त्या बॅलन्स डाएटमध्ये तुम्ही एक वाटी कोशिंबीर घ्या, एक वाटी सलाद घेऊ शकता, एक वाटी मुळालेले कडधान्य घेऊ शकता. मग एवढं तुम्ही समजा घेत आहात तर मग त्याच्यासोबत तुम्ही अर्धा वाटी राईस घ्यायला हरकत नाही, अच्छा. किंवा एक चपाती पण विदाऊट तेल तुपाची घ्यायला हरकत नाही. तसेच मधुमेहाच्या रुग्णांनी तेलकट तुपकट पदार्थ कमीच करावे. त्याच्यामुळे तसेच काय होतं डॉक्टर ऍक्च्युली तेल त्यांनी किंवा तूप तेल किंवा खाल्ल्याने? तूप खाल्ल्याने पुन्हा चरबी, लठ्ठपणा हा वाढायचा शक्यता असते. बर. त्याच्यामुळे ते जेवढं त्यांना कमी घेता येईल हं. ती गोष्ट चांगली. बरोबर. अर्थात जी लठ्ठ नाही आहेत हं. त्यांनी ते काही प्रमाणात घ्यायला हरकत नाही. बरोबर. तसेच मिठाचा समावेश हा थोडा कमी असावा. कारण बरेचदा टाईप 2 डायबिटीज सोबतच हायपरटेन्शन किंवा ब्लड प्रेशर पण वाढण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे मिठाचे प्रमाण हे थोडे कमीच असावे. पालेभाज्या जास्तीत जास्त असाव्या. आणि तसं आपण म्हणतो की लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड हे रुग्णांनी खावे. आता लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड म्हणजे काय, तर कोणतेही पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या शुगरमध्ये जी रक्तातल्या शुगरमध्ये वाढ होते त्याला आपण ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतो. अच्छा. तर लो ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे ही शुगरची मात्रा खाल्ल्यानंतर तेवढी वाढत नाही, अगदी हलकी वाढते, थोडीशी वाढते. तर म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला जेवढी ऊर्जा हवी आहे तेवढ्याच प्रमाणातच प्रमाणात वाढते. वाढणार. एकदम तुमचे शुगरचे स्पाइक्स येणार नाहीत. बर. बर. तर त्याच्यामुळे ही गोष्ट चांगली आहे. हम्म. तर या लो ग्लायसेमिक इंडेक्समध्ये कोणते कोणते पदार्थ येतात, तर पालेभाज्या आल्यात किंवा मूग आलेले कडधान्य आहेत, हो. ज्याच्यामध्ये राजमा, मटकी तुम्ही यांचा समावेश करू हो. शकता. मोड आलेले सगळेच कडधान्य. कडधान्य. त्यानंतर भाज्यांमध्ये म्हणतात तर कोबी येते किंवा काकडी येते. हो. त्यानंतर फ्रुट्स म्हणाल, फळं म्हणाल तर त्याच्यामध्ये सफरचंद आहे, पपई आहे. आणि जे तसेच नॉनव्हेज वगैरे खातात त्या लोकांनी काय करायचं? तर नॉनव्हेज तुम्ही फिश खाऊ शकता किंवा अंड्याचं वरचं जे आहे पांढरं बल्ब ते खाऊ शकता. आतला जो भाग असतो त्याच्यामध्ये जास्ती फॅट्स असतात, जास्त स्थिरतात, ते त्यांनी टाळावेत. तसेच हे तुम्ही फिश आठवड्यातनं 2दा, तसेच अंडी आठवड्यातनं 2दा असे ते खाऊ शकतात. बरोबर. म्हणजे त्याची सूप वगैरे जी सूप किंवा non-veg वेज सूप हो जी सूप असतात, ती किंवा चालू शकतात. जास्तीत जास्त त्याच्यामध्ये पाणी घालून तुम्ही ते घेऊ शकता. बरोबर. जसं भातामध्ये पण भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स हा जास्ती असतो. तर मग भात तयार करताना त्याच्यामध्ये तुम्ही व्हेजिटेबल्स टाकले, काकडी टाकली किंवा सलाड हे मटेरियल टाकून थोडेसे कोबी आणि गाजर वगैरे टाकून समजा तुम्ही तो पदार्थ केला तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी व्हायला मदत होते आणि मग तो तुम्ही घेऊ शकता. अच्छा. म्हणजे अगदी शाही पुलाव वगैरे तुम्ही खाऊ नका, पण भाज्या घातलेला भात थोडासा नक्कीच तुम्ही घेऊ चालू शकतो. बरोबर. आणि पाण्याचं प्रमाण त्यांनी कितपत ठेवावं स्वतःच्या शरीरात? पाणी तर प्रमाण व्यवस्थित असणं गरजेचं आहे, कारण की डायबिटीज या रुग्णांमध्ये बरेचदा लघवी जास्ती होत असते. त्याच्यामुळे डिहायड्रेशन होण्याचे चान्सेस त्यांना जास्ती असतात. त्याच्यामुळे 1-2 ते 3 लिटर पाणी हे त्यांना गरजेचंच आहे. म्हणजे इन जनरलच आपण असं म्हणतो की पाणी जर का कमी गेलं शरीरात तर युरिनरी इन्फेक्शन सुद्धा होण्याचे चान्सेस जास्ती असतात. आणि या लोकांना तर अजूनच काळजी घ्यावी लागेल. फक्त ज्या वेळेस डायबिटीजमुळे किडनी फेलियर होण्याचे चान्सेस असतात
किंवा ज्यांना किडनी फेलियर झालेला आहे अशा रुग्णांना आपण कमी पाणी पिण्याचा सल्ला देतो. म्हणजे त्यांना जेवढी युरिन होत असेल त्या युरिन सोबत फक्त 500 ml एक जास्ती पाणी प्यायचा सल्ला देतो, कारण त्यांना वॉटर रिटेन्शन, पाणी हे शरीरामध्ये जमा होऊन राहतं. तर त्याच्यामुळे त्यांना सोडल्यास बाकी रुग्णांना आपण भरपूर पाणी प्यायचा सल्ला देतो. डॉक्टर, एखाद्या रुग्णाला समजा 30मध्ये म्हणा 35शीत किंवा जनरल मेडिकल चेकअपला गेलाय, तो रुटीन चेकअपला गेलाय आणि त्याला साखरेचं प्रमाण थोडंसं जास्त आहे असं डॉक्टरांनी सांगितलं, तर ती मला असं वाटतं अलार्मिंग सिच्युएशन असते. बरोबर. तर मग अशा रुग्णांनी काय करायचं? म्हणजे त्याला मला असं ऐकण्यात आहे की प्री डायबिटीज असं म्हटलं जातं, तर हे बरोबर आहे का? बरोबर आहे. शक्यता प्री डायबिटीज आपण अशा याला म्हणतो की ज्या वेळेस रुग्णाला डायबिटीज एवढे शुगर वाढलेली नाही आहे, पण नॉर्मलपेक्षा ती जास्ती झालेली आहे. म्हणजे जेव्हा फास्टिंग BSL उपाशीपोटीची शुगर ही 100 ते 126 दरम्यान आणि जेवणानंतरची ही 140 ते 199 दरम्यान जेव्हा आहे त्यांना आपण प्री डायबिटीज असे म्हणतो. हा एक अलार्मिंग सिग्नल असतो आणि याच वेळेस त्यांनी आहारात आणि व्यायामामध्ये बऱ्यापैकी फरक केला, व्यायाम वाढवला किंवा त्यांचे जे काही अजून कारणीभूत कारणे आहेत, स्ट्रेस लेवल असू देत किंवा व्यायामाचा अभाव असू देत किंवा अजून काही खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यास त्यांना डायबिटीज पासून नियंत्रण होणं शक्यता असते. कारण की या रुग्णांना भविष्यात कधी ना कधी डायबिटीज होण्याची शक्यता असते. जसं आपण म्हणतो रक्तदाब एका प्रमाणातच राहिला पाहिजे, तसंच ही आपली शुगर लेवल आहे, साखरेचं जे प्रमाण आहे ते पण एका प्रमाणामध्येच नियंत्रित मध्ये राहणे गरजेचं आहे. त्याला मीटर ठरलेलं आहे. बरं डॉक्टर, हे सगळं आपण बोलतोय, पण माझ्या मनात सारखा हा प्रश्न येतोय की मधुमेह बरा होतो का? मधुमेह पूर्णपणे तर बरा होत नाही. जसं आपण म्हटलं की टाईप 1 डायबिटीज आहे, तर टाईप 1 डायबिटीज किंवा पॅन्क्रियाज डायबिटीज ज्याला आपण म्हणतो हे डायबिटीज बरे नसतात, कारण याच्यामध्ये इन्सुलिन हे प्रोड्यूसच होत नसतं. त्याच्यामुळे हे आजार तरी बरे होत नसतात, त्याला आपल्याला आयुष्यभर ही ट्रीटमेंट लागतेच. पण टाईप 2 डायबिटीज मध्ये काही प्रमाणामध्ये नियंत्रित होऊन आपण 2 औषधांपैकी 1 औषध असा कमीवर येऊ शकतो, पण पूर्णपणे बरा होणं शक्य नाही. म्हणजे तुमचा असा अनुभव आहे का की एखाद्या पेशंटचा पूर्ण बरा झालाय मधुमेह किंवा प्री डायबिटीज स्टेजमध्ये जेव्हा लोक येतात आणि त्या प्री डायबिटीजला कारणीभूत हे जेव्हा लठ्ठपणा असतो किंवा स्ट्रेस वगैरे एन्झायटी असतो, अशा लोकांमध्ये व्यवस्थित प्रमाणे आहार, त्यांना व्यवस्थित डाएट चार्ट दिले, व्यवस्थित त्यांनी आहाराचं पालन केलं, तसेच व्यायामाचं व्यवस्थित पालन केलं, जे आपण म्हणतो दिवसाला 30 ते 45 मिनिटे तरी व्यायाम असावा, हे व्यवस्थित पालन केलं तर त्या रुग्णांमध्ये तो कमी होण्याची शक्यता नक्कीच असते. आपली खूपच छान चर्चा चालू आहे, पण इथे एक छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली आहे. घेऊया एक छोटीशी विश्रांती. डॉक्टर, मगाशी आपण बोलत होतो की कशा पद्धतीने आपण व्यायाम आणि आहारामुळे आपल्या आजारावर नियंत्रण मिळवू शकतो, परंतु काही वेळेस असं होतं की रुग्ण खूपच मधुमेहाचा आहारी गेलेला आहे किंवा तो आजार बळावला आहे आणि शरीरातले काही अवयवसुद्धा याच्यात इन्व्हॉल्व झालेले आहेत. तर म्हणजे बाकीच्या अवयवांवर काय परिणाम होतो मधुमेहामुळे? आता मधुमेह या आजार जसा जसा वाढत जातो, जसं जसं त्याचं ड्युरेशन वाढतं, तसं तसं एक एक अवयव हा निकामी व्हायला सुरुवात होतो. अरे बापरे. बरं. पण त्याच्यासाठी शुगरवरती कंट्रोल असणं हे गरजेचं आहे. समजा शुगरवरती कंट्रोल असेल, आपले तुमची साखर ही व्यवस्थित कंट्रोलमध्ये असेल तर हे प्रश्न सुद्धा येत नाही आणि अवयव सुद्धा तुमचे चांगले राहू शकतात. अच्छा. पण ज्या वेळेस शुगर ही तुमची अनकंट्रोल असते, कंट्रोल बिलकुल ठेवला जात नाही आणि 5 ते 10 वर्षापेक्षा जास्त तुमचं शुगरचं ड्युरेशन झालं आहे, अशा वेळेस शरीरातील बरेच अवयवांवर दुष्परिणाम होऊ शकतात. सगळ्यात पहिले सांगायचं म्हटलं तर किडनी. आता आपण बघितलं असेल किडनी फेलियर आपण बऱ्यापैकी खूप ऐकलेलं आहे. बऱ्याचशा आपल्या आजूबाजूच्याच लोकांना डायलिसिस वगैरे सुरू असतं. तर हे किडनी फेलियरचं मुख्य कारण म्हणजे डायबिटीज हे आहे. अच्छा. तर डायबिटीजमध्ये सर्वात पहिले एक 3 ते 4 वर्षानंतर आपल्या लघवीद्वारे प्रोटीन्स लॉस व्हायला सुरुवात होतो. बरं. हा प्रोटीन लॉस म्हणजे हे पहिलं लक्षण असतं किडनी फेलियर व्हायचं. अशा वेळेस किडण्यांच्या रुग्णाच्या तोंडावर सूज येणं किंवा पायावर सूज येणं अशी लक्षणे सुद्धा असू शकतात. तर अशा वेळेसच समजा आपण लवकरात लवकर याचे निदान करून काही औषध गोळ्या सुरू केल्यात आणि शुगरचा व्यवस्थित कंट्रोल ठेवला गेलात तर ही किडनी फेलियरचे प्रमाण बऱ्यापैकी कमी सुद्धा होऊ शकतं. तसंच दुसरा एक महत्त्वाचा अवयव जो अनकंट्रोल शुगरमुळे होतो तो म्हणजे डोळे.
हो, आपल्या बरेचदा डोळ्यांची अंधत्व येतं येस काही अंधत्व येऊ जणांना. शकतो. तर त्याच्यामुळे डोळ्यांची काळजी हा हम्म. सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो. बरोबर. आता शुगर समजा बऱ्याच दिवसांपासून असेल आणि अनकंट्रोल असेल तर त्याच्यामुळे डोळ्यांवरती कॅटरॅक्ट म्हणजेच मोतीबिंदू हो. किंवा ग्लॉकोमा, त्यालाच काचबिंदू असेही म्हणतात, बरं. हे आजार होऊ शकतात. तसेच रेटानोपॅथी बर. म्हणजे रेटाना जो आहे तो डॅमेज व्हायची शक्यता असते. अरे बापरे. तर याच्यावरती काय करावे, हम्म. तर त्याच्यासाठी म्हणून आपण म्हणतो की नेहमी डोळ्यांची तपासणी ही वर्षातनं एकदा मधुमेही व्यक्तींनी करायला पाहिजे. कारण रेटिनोपॅथी समजा अर्ली लवकरात लवकर निदान झाले त्याचे तर लेझर आणि असे बरेचसे आहेत, टाळता येतं आपल्याला. लेझरनी आपल्याला ही रेटिनोपॅथी लवकरात लवकर ट्रीटमेंट करू शकतो. कारण एकदा का हे हाताबाहेर गेलं, रेटिनोपॅथी जास्ती झाली तर मग त्याच्यावरती निकामी होण्याची शक्यता असते आणि त्याच्यामध्ये मग डोळ्यात गेल्यामुळे अंधत्व व्हायची शक्यता असते. आणि मी बरेचदा असं ऐकलंय की ज्यांना खूप प्रमाणात मधुमेह आहे अशा पेशंट्सना साधं खरचटलं किंवा कट झालं, काहीतरी छोटीशी जखम झाली तर ती पटकन भरून येत नाही. तर हे कशामुळे असतं? आपल्या शरीरामध्ये वुंड हिलिंग हा एक प्रकार असतो. तर हे वुंड हिलिंगला सगळ्यात मेन गरज असते ते व्यवस्थित हिमोस्टॅसिस मेंटेन करण्याची आणि शुगर लेवल व्यवस्थित राहण्याची. ज्या वेळेस आपल्या ब्लड शुगर लेवल्स खूप वाढल्या असतात, अनकंट्रोल असतात, त्याच्यामुळे हे वुंड हिलिंग सुद्धा इम्पेअर होतं. हे वुंड हिलिंग व्यवस्थित होऊ शकत नाही आणि त्यामुळे त्या वुंड हिलिंग न होता जखमा भरून न निघणे किंवा चिघळणे, कधी कधी तर बरेचदा गँग्रीन होणे, पायाची समजा व्यवस्थित निगा नाही राखल्या गेली आणि शुगर अनकंट्रोल राहिली तर गँग्रीन होऊन पाय कापावा सुद्धा लागू शकतो. म्हणजे अवयव पूर्णपणे निकामी होतात आणि तो नाही काढला गेला तर ते इन्फेक्शन पूर्ण शरीरामध्ये पसरू शकतं आणि त्याचं शरीरामध्ये पूर्णपणे पसरून बाकीच्या अवयवांना सुद्धा निकामी होण्याची शक्यता असते. डॉक्टर, असा एखादा अनुभव आहे तुमच्या? आम्ही असे बरेचसे रुग्ण पाहिले आहेत की ज्यांचे शुगर लेवल्स खूप वाढलेले असतात आणि त्यांना आम्ही सारखे वारंवार एकच गोष्ट सांगत असतो की तुम्ही बरोबर औषधं घ्या, तसेच आहारामध्ये नित्य पाळा, पथ्य पाळा, ज्यामुळे तुमचा शुगर कमी होईल आणि पायाची निगा राखा. आणि पायाला शुगरच्या व्यक्तींमध्ये, मधुमेहाच्या व्यक्तींमध्ये साधारणपणे न्यूरोपॅथी आपण असं म्हणतो, म्हणजे नसा ज्या आहे त्या डॅमेज व्हायला सुरुवात होते. म्हणजे नर्वस सिस्टीम जी असते ती डॅमेज व्हायला सुरुवात होते. त्यांना संवेदना ज्या आहेत त्या कळत नाही, तर त्याच्यामुळे कुठे मार लागला किंवा जखमा झाल्या तर त्या त्यांना कळून पडत नाही आणि त्या जखमा जेव्हा चिघळतात तेव्हा बऱ्यापैकी उशीर झालेला असतो आणि मग त्या परिस्थितीमध्ये इन्फेक्शन होऊन आणि त्यांना गँग्रीन होऊन ते आपल्याला ॲम्प्युटेशन केल्याशिवाय त्याला पर्याय राहत नाही. बरोबर. पण मग असं झालेलं आहे की कधी तुम्ही सांगितलं आणि असं बरेचदा होतं. बापरे. म्हणजे असं बघणं सुद्धा खूप त्रासदायक असतं आणि वय कुठलंही असो माणसाचं, पण माणसाला हातीपायी धड असणं हे जास्त महत्वाचं. त्याच्यामुळे गोळ्या व्यवस्थित घेणं आणि शुगरची तपासणी ही व्यवस्थित 1-2 ते 3 महिन्याला करणं हे अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. आम्ही बघतो बरेचसे रुग्ण असतात की जे 6-6 महिने येत नाहीत किंवा 6 महिने आल्यानंतर शुगर सुद्धा चेक करत नाहीत किंवा जरा बरं वाटलं तर तेच जे गोळ्या त्यांच्या आधीच्या आहेत त्याच त्या कंटिन्यू करतात. हा त्याच्या मागचं एक मेन कारण आहे की ज्याच्यामुळे वाढलेली शुगर लक्षात येत नाही आणि जेव्हा एखादा अवयव निकामी व्हायला लागतो तेव्हाच त्यांची शुगर ही मागच्या 4-5 वर्षांपासून किंवा मागच्या 6 ते 1 वर्षांपासून अनकंट्रोल होती हे आपल्याला तेव्हा कळतं. पण मग हे घरच्या घरी तपासण्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे एक ग्लुकोमीटर म्हणून असतं, तर ते वापरणं कितपत सेफ आहे? आता ग्लुकोमीटरमध्ये बरेचसे प्रकार येतात आणि ग्लुकोमीटरच्या बऱ्याचशा मॉडेल्स सुद्धा येतात, त्याच्यामध्ये बरेचसे व्हेरिएशन येतात. आता आपण जे घरी ग्लुकोमीटरनी शुगर चेक करतो ते आणि बाहेरच्या शुगर चेक करण्यामध्ये एक ±20 ते 25चा फरक असतो. तर जेव्हा आपल्याला एक्झॅक्ट शुगरची माहिती पाहिजे आहे त्यासाठी आपण ग्लुकोमीटरचा उपयोग नाही करू शकत, पण जेव्हा आपल्याला एक ट्रेंड बघायचा आहे, आपलं शुगर एक 300च्या वरती तर जात नाहीये किंवा 400च्या वरती तर जात नाहीये किंवा एकदम कमी तर होत नाहीये, त्याच्यासाठी ग्लुकोमीटर हा सगळ्यात चांगला पर्याय आहे आणि हा मधुमेही व्यक्तीच्या घरी हा असावा. आणि मगाशी जे तुम्ही सांगितलं की आहाराबरोबर व्यायाम करणं गरजेचं आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? कशा पद्धतीचा व्यायाम करणं गरजेचं आहे? आता व्यायाम आपण मधुमेही व्यक्तींना सांगतोच, कारण व्यायामाने वजन कमी होण्यास मदत होते आणि वजन कमी होऊन त्याचप्रमाणे शुगर सुद्धा नियंत्रित राहते.
त्याचसोबत स्टॅमिना वाढण्यासुद्धा हेल्प होते. आणि स्टॅमिनासोबतच बऱ्यापैकी काही व्यायामांमुळे रक्तभिसरण व्यवस्थित होऊन रक्तामध्ये जे काही क्लॉट्स असतील किंवा त्याच्यामध्ये पण सुधारणा होण्याची शक्यता असते किंवा टॉक्सिन्स जे आहे ते रिलीज बाहेर जाण्याचा प्रयत्न होऊ शकतो. आता त्याच्यामध्ये एक्सरसाइजमध्ये आपण एक ॲरोबिक एक्सरसाइजेस असतात ज्याच्यामध्ये हृदयाची गती वाढवणारे एक्सरसाइज आपण त्याला म्हणतो. त्याच्यामध्ये चालणं झालं, फिरणं झालं किंवा धावणं, सायकलिंग, स्विमिंग असे सुद्धा एक्सरसाइज असतात. तर आपण ॲरोबिक एक्सरसाइजेस याला म्हणतो. या ॲरोबिक एक्सरसाइजेसमुळे बऱ्यापैकी हृदयाची गती वाढून पेशंटचा स्टॅमिना हा वाढतो. आणि आपण 30 मिनिटे दररोज असे कमीत कमी आठवड्याला 5 दिवस करायचा सल्ला हा रुग्णाला देतो. अच्छा, बरोबर. याशिवाय काही मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस असतात त्याच्यामुळे स्नायू बऱ्यापैकी बळकट होतात आणि चरबी जी आहे ती पण कमी व्हायला मदत होते. म्हणजे ज्यांना जिम करायची सवय असते तर ते हे एक्सरसाइजेस, स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस सुद्धा करू शकतात. आणि याच्याशिवाय फ्लेक्सिबिलिटी एक्सरसाइजेस असतात म्हणजे ज्याच्यामध्ये योगासन आलेत किंवा प्राणायाम आले. काही लोकांना फ्लेक्सिबिलिटी एक्सरसाइजेस आवडतात आणि त्याच्यामुळे मानसिक आरोग्य पण चांगलं राहण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे ज्यांना बाहेर जाणं शक्य नाही किंवा जास्ती धावपळ करणं शक्य नाही, म्हणजे ज्या शुगरच्या पेशंटला, ज्या मधुमेहाच्या पेशंटला हार्टचा पण आजार असतो, अशा रुग्णांना आपण योगासने किंवा प्राणायामचा व्यायाम हा सांगू शकतो. मला वाटतं नृत्य प्रकार एखादा शिकणं किंवा आपण जर शिकलेलो असू तर तो कंटिन्यू करणं, हो नक्कीच, आपण एक खूप चांगला व्यायाम हा पण चांगला एक व्यायाम आहे. आणि आजकाल एक झुंबा डान्सिंग म्हणून पण नवीन प्रकार सुरू झाला आहे. नवीन पिढीला तो खूप आवडतो. पण एक्सरसाइजसाठी आणि व्यायामासाठी हा अत्यंत चांगला उपाय आहे. खरंय, हात पाय मोकळेपणाने हलणं आणि मन आनंदी राहणं, बरोबर, हा पण एक त्याच्यावरचा चांगला उपाय आहे. डॉक्टर, मगाशी आपण जे बोलताना सांगितलं की डायलिसिस हा एक खूप त्रासदायक प्रकार असतो. तर व्यायाम झालं, आहार झालं, पण काही वेळेस मधुमेही व्यक्तींना या डायलिसिसची गरज पडते. तर ही का पडते गरज? जसं मी मगाशी बोलताना सांगितलं, समजा शुगर ही बराच दिवस अनकंट्रोल असेल तर एक 5 ते 10 वर्षानंतर मधुमेही व्यक्तीला किडनीचे आजार होण्याची शक्यता असते. आणि ह्या किडनीचा आपण एक क्रिएटिनिन नावाची तपासणी असते. ही क्रिएटिनिन नावाची तपासणी आपण किडनी फेलियरचे प्रमाण किती झाले आहे हे बघायला करत असतो. तर हे क्रिएटिनिन समजा वाढत असेल, तसेच त्याच्यासोबत रुग्णाच्या हातापायावर सूज येत असेल, त्याचे लघवीचे प्रमाण हे कमी झाले असेल, म्हणजे दिवसाला एक 500 ml पेक्षा अजून कमी लघवी होत असेल, तसेच कधी कधी किडनी फेलियरमुळे ते टॉक्झिन्स जे असतात ते किडनीचं मेन कार्य हे असतं की नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट्स जे शरीरामध्ये असतात ते बाहेर टाकायचे. तर किडनी फेलियर झाल्यामुळे हे वेस्ट प्रोडक्ट्स आपल्याला बाहेर टाकता येत नाही, तर यांचं शरीरामध्येच रक्तामध्ये मिळून त्या कधी कधी मेंदूमध्ये जाण्याची शक्यता असते. विषारी प्रवाह, त्याला आपण युरेमिक एन्केफॅलोपॅथी असं पण म्हणतो. तर अशा सगळ्या जेव्हा लक्षणे असतात किंवा अशा जेव्हा गोष्टी घडतात त्यावेळेस डायलिसिस ही आपल्याला इनिशिएट करावं लागतं. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा आपला कार्यक्रम. प्रेक्षक हो, डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मॅडम, मगाशी आपण जे बोललो की डायलिसिसची गरज पडते, तर डायलिसिसमध्ये एक्झॅक्टली काय होतं? डायलिसिस म्हणजेच आपल्या शरीरामध्ये जेव्हा किडनी फेलियर होते तेव्हा नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट्स जे आपण किडनी काढू शकत नाही ते काढण्यासाठी आपल्याला एक मशिनीचा उपयोग करावा लागतो. त्यालाच डायलिसिस मशीन असे म्हणतात. तर या डायलिसिस मशीनमध्ये आपण शरीरातील रक्त काढून ते प्युरिफाय करतो, त्यातले नायट्रोजिनस प्रोडक्ट्स बाहेर काढतो आणि पुन्हा शुद्ध झालेले रक्त हे आपण एक फिस्टुलाद्वारे किंवा एक दुसऱ्या नसेद्वारे पुन्हा शरीरामध्ये आतमध्ये सोडतो. बरोबर, या प्रक्रियेला डायलिसिस असे म्हणतात. बरं. आणि हे करताना तज्ञ डॉक्टर किंवा नर्स हे कोणीतरी आपल्या बरोबर असणं गरजेचं आहे. म्हणजे काही वेळेस मी असं बघितलंय की रुग्ण गावाला जाताना त्याचं किट बरोबर नेतात, मग त्यांच्या बरोबर म्हणजे सुरुवातीला आपण त्यांना एक आजकाल नवीन किट्स आले आहेत किंवा डायलिसिस ज्यांना कंटिन्युअस डायलिसिस करायची गरज पडते, ज्यांना आठवड्यातनं 3दा किंवा कधी कधी दररोज करायची गरज पडते, अशा रुग्णांसाठी ॲम्ब्युलेटरी डायलिसिस नावाचा सुद्धा प्रकार असतो. याच्यामध्ये आपण पेशंटला व्यवस्थित ट्रेन करतो, पेशंट सोबतच त्यांच्या एखाद्या नातेवाईकाला की जो त्याची पूर्णपणे काळजी घेऊ शकतो, यांना ट्रेन करून सुद्धा
आपण हे डायलिसिस करू शकतो. अच्छा, इन्शुलिन जो प्रकार आहे, तर इन्शुलिनची जी सुई असते त्या निडलला काही पर्याय आहे आपल्याकडे? आता इन्शुलिन निडल्स म्हटलं की अर्ध्या लोकांना घाबरल्यासारखं हो, होतं, हो. अर्ध्या लोकांना इंजेक्शनलाच इंजेक्शन घाबरतात. अर्धे लोक इंजेक्शन नाहीच, इन्सुलिन नाहीच असे म्हणतात, कारण की त्याच्या त्या निडल्सच्या भीतीमुळे. भीती वाटते. तर आजकाल इन्सुलिन निडल्सला पर्याय म्हणून छान पेन्स आले आहेत. या पेन्समध्ये अगदी बारीक सुई असते, बर त्याच्यामध्ये दुखणं वगैरे काही होत नाही आणि फिक्स डोस ॲडजस्ट केलेला असतो. बर. तर त्याच्यामुळे त्याच्या वापराने मधुमेही रुग्णांना बऱ्यापैकी एक निडल्स पासून सुटका आणि एक सोपी पद्धत वाटते. म्हणजे स्वतः ते घेऊ शकतात. आणि तसाच पूर्णपणे निडल्सला पर्याय म्हणजे आता नवीन बाजारामध्ये नवीन इन्शुलिनचे पंप्स किंवा इन्शुलिनचे पॅचेस आले आहेत. तर आपण त्यांचा सुद्धा उपयोग करू शकतो. इन्शुलिनचे पॅचेस हे आपण एक 3 ते 4 दिवस सुद्धा चालतात. त्यांना जस्ट आपल्या स्किनवर एक अप्लाय केलं की फिक्स डोस त्याच्यामध्ये आपण एक मॉनिटर एक टायट्रेट केलेला असतो, तेवढा फिक्स डोस शरीरामध्ये तो आपोआप म्हणजे मिळत जातो, टोचण्याची गरज नाही. तसेच इन्शुलिन पंप म्हणून एक गोष्ट असते, त्याला आपण आर्टिफिशियल पॅन्क्रियाज असे सुद्धा म्हणू शकतो. या पंपमध्ये एक कॅन्युला असतो, तो कॅन्युला आपण स्किनमध्ये फिट करतो आणि त्याच्यामध्ये आपण पंपमध्ये एक स्मार्टफोन सारखं एक ॲपरेटस असतं, त्याच्यामध्ये आपण इन्सुलिन किती द्यायचं आहे किंवा कोणत्या वेळेस द्यायचं आहे याच्या वेळा फिक्स करून ठेवतो आणि त्या प्रमाणांमध्ये त्यातनं इन्सुलिन निघून शरीरामध्ये जात राहतं. म्हणजे हे त्याला पर्याय आहे त्रास आणि रुग्णाला पण टोचण्याचे पासून सुटका मिळू शकते. आणि औषधं घेताना जेव्हा तुम्ही सांगता की हे औषधं घ्या, तर आयुर्वेदामध्ये सुद्धा ह्याची औषधं आहेत असं मी ऐकलं. बरोबर. तर आयुर्वेदिक औषध आणि ॲलोपॅथीचं औषध हे बरोबर घ्यावं का? शक्यतः कसं होतं की आयुर्वेदिकची औषधे मुळे हायपोग्लायसेमिया होण्याचे सुद्धा चान्सेस असतात आणि यासोबतच तुम्ही ॲलोपॅथिकची पण औषधे घेतली तर हे दोन्हींचा संमिश्रित जास्त परिणाम होऊन शुगर जास्ती प्रमाणामध्ये कमी होण्याची शक्यता आहे. तर त्याच्यामुळे या दोन्ही पॅथी शक्यता टाळाव्यात. म्हणजे स्वतःचे डॉक्टर होऊ नये. एका वेळेस तुम्ही एकाच कोणत्या तरी पॅथीचा अवलंब करावा. आयुर्वेदिक घेत असाल आयुर्वेदामध्ये पण काही औषधं आहेत, जसे जांभूळची बी म्हटलं जातं किंवा मेथी म्हटलं जातं. याच्यामध्ये शुगर कमी करण्याची शक्यता आहे. पण अशा वेळेस रुग्णांनी डॉक्टरांना त्याची पूर्ण कल्पना द्यावी की मी सोबत हे सुद्धा घेतो आहे किंवा सोबत मी आयुर्वेदिक औषधं सुद्धा घेतो आहे, जेणेकरून आपल्याला औषधांचा डोस हा व्यवस्थित प्रकारे त्यांना देणं शक्य मॅनेज करावा लागतो. डॉक्टर, सध्याचा कोविडचा जो काळ आहे तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की जी कोविडची औषधं आहेत त्याच्यामुळे शुगर लेव्हल वाढलेली दिसते अचानक, आणि काही वेळेस डायबिटीज सुद्धा या रुग्णांना झालेला दिसतोय. तर हे का असं होतं? कोविडच्या रुग्णांना जेव्हा ऑक्सिजनची मात्रा कमी होते तशा वेळेस आपण त्यांना स्टिरॉइडचे इंजेक्शन किंवा स्टिरॉइडच्या गोळ्या हे सुरू करतो. या स्टिरॉइड्सच्या गोळ्यांमुळे ग्लुकोज हे जास्ती प्रोडक्शन वाढतं. अच्छा. तर त्याच्यामुळे शुगर ही जास्ती वाढायला सुरुवात होते, साखरेचं प्रमाण जास्ती वाढलेलं दिसतं. तसेच कोविड या आजारामध्ये सुद्धा स्ट्रेस हायपरग्लायसेमिया आपण हे एक टर्म म्हणतो. म्हणजे स्ट्रेस हा जास्ती होऊन जे आपल्या शरीरातले हॉर्मोन्स आहेत जसे कॉर्टिसोल आहेत किंवा ॲड्रेनालिन आहेत हे जास्ती शुगर तयार करायला सुरुवात करतात. या सगळ्यांचा संमिश्रित परिणाम म्हणजे कोविडच्या रुग्णांमध्ये आपल्याला शुगर ही जास्ती वाढलेली दिसते. मग अशा वेळेस आपण त्यांच्यावर गोळ्या औषधं सुरू करून हा शुगर कमी करायचा प्रयत्न करतो. आणि बरेचदा असं होतं की त्यांना औषधा गोळ्यांसोबतच इन्सुलिन सुद्धा लागतं. पण याचा लोकांनी घाबरून जाऊ नये, कारण की ही जी असते ही टेम्पररी फेज असते. हा जो स्टिरॉइडचा असर असतो, हा जो इफेक्ट असतो हा टेम्पररी असतो. एक तुमचा कोविडचा आजार बरा झाल्यानंतर एक काही काळानंतर हे आपोआप औषधांचा असर पण कमी होतो, इफेक्ट कमी होतो आणि त्यानंतर शुगरची लेवल सुद्धा तुमची आपोआप नियंत्रित होते. आणि बरेचदा मग त्या रुग्णांना समजा तो डायबिटिक नसेल तर त्याला पुढे औषधं कंटिन्यू करायची सुद्धा गरज पडत नाही. डॉक्टर, कोविड पेशंट्स मध्ये म्हणजे विशेषतः मधुमेह झालेल्या माणसाला जर कोविड झाला तर त्याने काय विशेष काळजी घ्यावी? सर्वप्रथम तर त्यांनी घाबरून जाऊ नये, कारण की कोविडच्या काळामध्ये बरेचसे निगेटिव्ह बातम्या किंवा वाईट बातम्या कानावर येतात. त्याच्यामुळे लोक ऐकतात, वाचतात, पेपरमध्ये वाचतात, त्याच्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य पण बऱ्यापैकी खचून जातं, बिघडलेलं असतं. तर सगळ्यात पहिले त्यांनी खचून न जाता मानसिक आरोग्य हे व्यवस्थित ठेवायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मधुमेह
कोविड आजार हा तसा पाहायला गेला तर हेल्दी निरोगी माणसामध्ये हा सौम्य आजार आहे. हो, हो. पण फक्त ज्यांना कोमॉर्बिडिटीज आहे, म्हणजे ज्यांना शुगर आहे किंवा BP आहे, ज्यांना अस्थमाचा त्रास असतो, अशा रुग्णांमध्ये कोविडचा आजार हा गंभीर स्वरूपाचा होऊ शकतो. बरोबर. मग अशा वेळेस रुग्णांनी आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी थोडंसं हाय प्रोटीन डाएट घेणं गरजेचं आहे. आता हाय प्रोटीन डाएट म्हणजे त्याच्यामध्ये आपलं कडधान्य आले, मोड आलेले कडधान्य आले, किंवा दूध, पनीर आलं, किंवा अंडी आली, यांचा समावेश करावा. बरोबर. जेणेकरून तुमचा आहार याचं संतुलन राहील आणि प्रतिकारशक्ती चांगली राहील. त्याच्यामुळे तसेच त्यांनी आपली शुगर लेवल ही कंट्रोलमध्ये नेहमी ठेवायला हवी. त्याच्यासाठी म्हणून त्यांनी व्यवस्थित औषधं हे नियमित प्रमाणामध्ये आणि नियमित डोसमध्ये घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर डॉक्टर, मधुमेहाची जी काळजी आहे, त्याचे औषधोपचार जे आहे, त्याच्याविषयी आपण खूप सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. पण जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना एक काय छानसा संदेश द्याल तुम्ही? मधुमेही व्यक्ती यांनी सगळ्यात आधी त्यांना काही लक्षणे असो किंवा नसो, यांनी शुगरची तपासणी ही व्यवस्थित 2 ते 3 महिन्याला करावी. तसेच डॉक्टरांचा फॉलोअप हा त्यांनी व्यवस्थित ठेवायला पाहिजे. कारण बरेचदा आज आम्हाला काही त्रास नाही आहे, त्याच्यामुळे मी आज शुगर तपासणार नाही आणि डॉक्टरांकडे जाणार नाही, ही प्रवृत्ती त्यांनी थोडी कमी करावी. जास्तीत जास्त वेळेस त्यांनी आपली शुगर तपासून, आणि जसं वर्षातून एकदा किडनीची तपासणी, तसेच डोळ्यांची तपासणी, हृदयाचे ECG आणि फूट एक्झामिनेशन, हे त्यांनी वर्षातून एकदा जरी केलेत तर त्यामुळे त्यांना पुढचे होणाऱ्या ज्या व्याधी आहेत किंवा पुढचे होणारे डायबिटीजचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते कमी होण्यामध्ये मदत होईल. प्रेक्षक हो, जान है तो जहान है आपण नेहमी म्हणतो. खरं आहे, आपला जीव सुरक्षित असेल तर आपल्याला चांगलं आयुष्य नक्कीच जगता येईल. आणि आज मधुमेहाविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्याकडे डॉक्टर हर्षल भितकर आल्या आणि त्यांनी खूप मनापासून आणि मोकळेपणाने छान चर्चा केली, माहिती दिलेली आहे. त्याचा आपण वापर करूया आणि त्या पद्धतीने आपली जीवनशैली अनुसरूया. डॉक्टर, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.